जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. मला वाटते अंतरी वसावे, तुझ्या दास बोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. भ्रांतीचे झाले कडबोळे, अहंकार तेथे चिनिवळे, मनबुद्धीचे सोहळे विरुणी गेले. श्रीराम. परमपूजनीय श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन करते. आचार्य डॉक्टर सुनीलजी लुले साष्टांग नमस्कार करते. प्रभू रामरायांना साष्टांग नमस्कार करते. रामदास स्वामींना साष्टांग नमन करते. समूहातील दादांना साष्टांग नमस्कार करते. श्रोते हो, आपण सर्व जगदीश मूर्ती, आपण सर्वांना वंदन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. दशक 17वा, प्रकृती आणि पुरुष यामधील समास 9वा, तनु चतुष्टय निरूपण. हा समास आपला समाप्तीकडे चाललेला आहे. एक 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 आपलं ओव्या घेणं बहुतेक झालेले आहेत. आता या समासाचा आपल्याला समर्थांनी जे सांगितलं की ही तत्व आपल्याला जाणायची आहे. ही तत्वे जाणावी, जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. म्हणजे हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि जाणल्यानंतर ती किती माईक आहे हे लक्षात येते. आणि माईक आहे तर आपल्याला स्वरूपापर्यंत जायचं असेल, ब्रह्मस्वरूपापर्यंत, आपल्या मूळ स्वरूपापर्यंत जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी साक्षीत्व करावं लागेल, आत्मनात्म विवेक करावा लागेल आणि श्री गुरूंच्या तिथे शरणागत व्हावं लागेल. ह्या 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे जोपर्यंत आपल्यातलं जात नाही, हे जोपर्यंत ह्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि बाकीचा हा अनात्म्याचा पसारा बाजूला सारायचा आहे. याच्यासाठी सगळ्यात आधी आत्मनिवेदन आवश्यक आहे. आत्मनात्म विवेक आवश्यक आहे. मग आत्मनात्म विवेक जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार हो? आत्मनात्म विवेक करत असताना मग आत्मनात्म विवेक, सारासार विवेक, नित्य अनित्य विवेक, असे विवेक आपण जर लक्षात घेतले तर कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, आपल्या अंतःकरणात साठवायच्या आणि कोणत्या गोष्टी बाजूला सारायच्या, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण आपल्यावर जास्तीत जास्त संस्कार या देहादी जगताचे आहेत आणि आताचे नाही आहेत, अनेक जन्माचे आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आत्मनात्म विवेक करणं आवश्यक आहे. काल आपण बघितलं होतं, आत्मनात्म विवेक घ्यायच्या आधी काल आपण जे बघितलं होतं की क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती,
ऐशी हे चत्वार शक्ती चौदेहांच्या चार शक्ती आपण बघितल्या. आणि ह्या ज्या शक्ती आहेत, या शक्तीमध्ये न अडकता, आता क्रियाशक्ती म्हणजे काय आपण काल बघितलं, आपल्या हालचाली होतात, खाणं पिणं उठणं बसणं ह्या सगळ्या होतात, ही क्रियाशक्ती. मग ही कोणाच्या सत्तेवर चालते? तिकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. ह्या ज्या सगळ्या क्रिया होतात, कर्म होतात, तर याच्यामध्ये न रमता जो आपल्याला शक्ती पुरवतो शक्तिमान, अधिष्ठान दृष्टी, तिथे आपलं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे, तिथे आपलं लक्ष स्थिर व्हायला पाहिजे. याच्यासाठी या शक्ती सांगितलेल्या आहेत. द्रव्यशक्ती आपण बघितली की व्यवहारामध्ये आपण अर्थार्जन करतो, पण अर्थार्जन करत असताना त्या द्रव्य म्हणजे कमाई करण्यासाठीच आपलं पूर्ण आयुष्य जाते. पण ज्याच्यासाठी आपल्याला मिळालेला आहे हा देह, तिकडं आपलं दुर्लक्ष होते. व्यवहारात आपण अर्थार्जन करतो, पण देवाणघेवाण करण्यासाठी द्रव्यशक्ती लागते, आवश्यकही आहे तेवढं करायचं. पण नंतरही आपण तेच करत राहतो. गव्हर्नमेंटने आपल्याला रिटायरमेंट दिल्यानंतरही आपण पुन्हा काहीतरी करत असतो द्रव्य प्राप्तीसाठी. उलट जास्तीत जास्त वेळ इकडे द्यायचा तर आपण तिकडे देतो आणि द्रव्यशक्तीच्या याच्यामध्ये अडकून जातो. तर ह्याच्यातून आपल्याला निघायचं आहे, म्हणून या सगळ्या गोष्टींचा निराश करायचा आहे. तसं इच्छाशक्ती, अनेक प्रकारच्या इच्छा, कितीतरी इच्छा असतात. आशा पाश छत्रबद्ध सांगितलेलं आहे. अनेक इच्छेचा पुंज आपल्या याच्या ठिकाणी असतो आणि त्या इच्छा काय करायच्या, जन्म घ्यावे लागे वासनेचे संगी. म्हणून त्याच्यातूनही आपली सुटका करून घ्यायची आहे. आणि ज्ञानशक्ती, तर ज्ञानशक्तीमध्ये मी देह नसून मी आत्मा आहे, हे ज्ञान आपल्याला पक्क करायचं आहे. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, इकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि इकडे ज्यावेळेस आपलं लक्ष असेल आणि हा सगळा अज्ञान बाजूला सारून ज्ञानाकडे लक्ष द्यायचं, आणि एक दिवस ज्ञान रूपता साधते, पण निराश केल्यानंतर. म्हणून ही सगळी ओळखायची आणि ओळखून काय करायचं आहे, या शक्ती देहांच्या आहेत, देहांच्या शक्ती आहे, मित्र आत्मा आहे, इकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि हे काल आपण सविस्तर बघितलं. आणि आता जे आपण आज पाहणार आहोत, आत्मनात्म विवेक पाहणार आहोत. आत्म आणि अनात्म हा विवेक पाहत असताना आपल्याला हा मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे याचा आपण थोडासा विचार करूया. मनुष्य देह आपल्याला आपलं शाश्वत स्वरूप ओळखण्यासाठी मिळालेलं आहे. माझं ध्येय काय असायला पाहिजे? मनुष्यत्व मुमुक्षत्व. मनुष्य देह मिळाल्यानंतर आपलं ध्येय एकच असायला पाहिजे की स्वरूपाकार होणे, माझ्या मूळ स्वरूपाला जाऊन पोहोचणे, मी आनंदाचा ठेवा या अनुभवात राहणे. तर हे सगळं असताना आपण आत्म्याचा विचार न करता या अनात्म्याच्या पसाऱ्यामध्ये अडकून पडतो. आणि अनात्म्याचं काय करायचं आहे, बाजूला सारायचं. म्हणून पूर्ण समाज समर्थांनी आपण कुठे कुठे अडकतो, कुठे कुठे अडकतो हे सविस्तर सांगितलं. 4 देह, 4 अवस्था, 4 भोग, 4 शक्ती, 4 स्थान, 4 मात्रा, गुण, इतक्यांमध्ये आपण अडकतो. आणि ह्या सगळ्या दैनंदिन जीवनात आपल्याला ह्या ज्या सगळ्या केलेल्या आहे याच्यामध्ये रमतो. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला निराश करायचा आहे, तर एकदम तर होणार नाही. मग आधी विचार करावा लागेल आपल्याला. म्हणून साधन चतुष्टय संपन्नता जी सांगितलेली आहे की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, हे अनेक साधकांनी आपलं झालेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय घ्यायचा नाही आपल्याला. त्याच्यातलं विवेक काय काम आवश्यक आहे,
कारण परमार्थामध्ये विवेक आणि वैराग्य हे परमार्थाचे 2 डोळे आहेत. एवढं विवेकाचं महत्व आहे. तर विवेक करायला पाहिजे. आता विवेक म्हणजे काय? तर विवेक करत असताना विच या धातूपासून विवेक शब्द तयार होतो. आणि विवेक म्हणजे प्रतिकूलतेचा त्याग आणि अनुकूलतेचा स्वीकार करायचा आहे. मग विवेक पूर्ण होतो. हे ज्यावेळेस करू त्यावेळेस हा जो आपण विवेक करतो हा पूर्णपणे त्याला पूर्ण होतो. आणि आपण पहा साधं व्यवहारामध्ये पाहतो, काही काम करत थोडं हे जे तू काम करून राहिले ना, तर हे थोडस विवेकाने करा. सहज विवेक शब्द वापरतो. आणि असं ज्या वेळेस आपण जे हे शब्द वापरतो, असं आपण बजावतो, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय असतं? त्याच्या मागचं उद्दिष्ट असे नीट व्यवस्थित विचार करून ते काम कर. हा त्या मागचा उद्देश, म्हणजे ते काम व्यवस्थित झालं पाहिजे, हा उद्देश असतो ना. तर आपल्याला मनुष्य देह मिळाल्यानंतर मला जो विवेक करायचा आहे, पारमार्थिक विवेक जो करायचा आहे, त्याच्यामधलं सार काय आहे, असार काय आहे, आत्म काय आहे, अनात्म काय आहे, क्षर काय आहे, अक्षर काय आहे, नित्य काय, अनित्य काय. तर हा विचार आपल्याला करायचा, त्याच्यातला सार भाग घ्यायचा आणि असाराचा पसारा बाजूला सारायचा आहे. आपण असारामध्ये जास्त रमतो, म्हणून समर्थांना इथे विवेक सांगावा लागला. कारण किती असाराच्या पसारात अडकतो आपण, हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि आपल्याला आठवण करून येतात समर्थ, की अरे बाबा या असाराच्या पसारात काही नाही पडलेलं आहे. सार तत्व तू घे आणि त्या साराचा विचार कर. आणि हे सार कसं निवडायचं, याच्यासाठी काय करायचं, ते केल्याने काय होणार आहे, हे आपण सविस्तर आज पाहणार आहोत. की विवेक म्हणजे आत्मनात्म विवेक म्हणजे काय. मग हा जो आहे, हा जो सार निवडायचा आहे, मग हे सार आपल्याला माहित नसतं, हे सार श्री गुरु कृपेने कळतं. ज्यावेळेस श्री गुरु कृपा होते, तर जीवनामध्ये श्री गुरु कृपेची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण ते सर्व सविस्तर पाहणार आहोत. जो मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाने आपण जर करायला गेलो तर किती जन्म लागतील माहित नाही, पण श्री गुरुच्या निर्देशानुसार जर आपण केलं तर कमी वेळात याच देही आज डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मेल्यानंतर कोण बघितलेलं आहे हो, आपल्याला काय मिळणार आहे ते. तर याच देहामध्ये आपल्याला ही कमी करायची आहे. तर विवेकचा अर्थ आहे पृथक्करण करणं, निवड करणं. तर अनेक मार्ग आहे निवडण्याचे, त्या मार्गातून योग्य असं मार्ग निवडायचा आहे. योग्य पद्धतीनं कोणतेही काम केलं ना, तर ते सार्थकी होते. म्हणून योग्य पद्धतीने आपल्याला निवड करायची आहे. आणि कारण हा देह कसा आहे, अचेतन जड आहे. आणि त्याच्यातला अनात्माचा भाग कोणता आहे हे आपल्याला माहित नाही आहे. आणि चेतन भाग कोणता आहे, हाही भाग आपल्याला माहित नाहीये. मग याचा विचार करत असताना आत्मनात्म विवेक आपल्याला जर केला, आपण जर केला, तर त्याच्यातून आपल्याला तेवढं सार तत्व घेता येते. आणि सार हे जगात आहे ना, सार तत्व काय, असार काय आहे, नाशिवंत काय आहे, अविनाशी काय आहे, सारासार विवेक आपल्याला करायचा आहे. आणि अनात्म्याचा भाग, असाराचा भाग हा सगळा बाजूला करायचा आहे आणि सार तत्व निवडायचं आहे. पहा, आपण पुष्कळ वस्तू टाकलेल्या आहेत आणि आपल्याला कोणी सांगितलं याच्यातली एखादी वस्तू निवड बरं, त्याच्यामध्ये सोनंही टाकलेलं आहे, तर आपण पटकन आधी सोनं घेणार ना. म्हणजे काय निवडायचं आणि काय नाही निवडायचं. आपण आधी बायका आम्ही गहू तांदूळ नेसत होतो, तर त्याच्यामधले खडे बाजूला सारायचे
आणि गहू घेऊन घ्यायचे. म्हणजे असाराचा सगळा पसारा बाजूला करायचा आणि सार तत्व म्हणजे सार गहू घ्यायचे. अगदी त्याप्रमाणे आपण पाखडतो, चोथा सगळं टाकून देतो आणि त्याच्यातले जे चोथ्यामधले जे शेंगा आहेत त्या सगळ्या घेऊन घेतो. अगदी त्याप्रमाणे या देहादी जगतामध्ये हा असाराचा अनित्याचा पसारा बाजूला करायचा आहे आणि सार तत्व आत्मतत्व तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. आणि हा साराचा भाग स्वीकारणं, हा आत्म्याचा भाग स्वीकारणं आणि बाकीचा असाराचा भाग बाजूला करणं म्हणजेच विवेक होय. आणि विवेकाचा खरा अर्थ काय आहे? नित्यानित्य विवेक करून विवेकाची अनेक नावे जरी असली तर विचाराची पद्धत एकच आहे पहा. जरी अनेक ही विवेक सांगितले आहे पण त्याच्यातली विचार एकच आहे आणि तो विचार आपल्याला घ्यायचा आहे. चैतन्य तत्व, ब्रह्म तत्व, ईश्वर तत्व हे जे आहे ना त्याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे आणि अचेतन जड जे आहे ते सर्व बाजूला सारायचे आहे. हा माझा पक्का निश्चय व्हायला पाहिजे आणि जड व नाशिवंताचा मनापासून त्याग करायला पाहिजे. अंतकरणापासून आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा त्याग करायला पाहिजे. त्याच्यातला मनाचा रोल महत्वाचा आहे. म्हणून ह्या जड अचेतन वस्तूचा मनापासून त्याग करायचा आहे. आणि या सर्वांची पद्धत आहे. म्हणून म्हणून डोळे म्हटलेले आहे. विवेक म्हणजे हे साधकाचे डोळे आहेत. मग असे डोळे ज्यावेळेस आपली तयार होतील त्यावेळेस जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी होईल? जगाकडे आपल्याला अनित्य दृष्टीने आपण पाहू आणि अनुसंधानाची पद्धत आपण विवेकाने सांभाळू आणि त्याच्यासाठी दोष दृष्टी असेल तर चालेल का हो? नाही चालणार. निर्दोष दृष्टी व्हायला पाहिजे. मग आपली दृष्टी कशी करायची? आपल्याला निर्दोष दृष्टी करायची आहे. दोष दृष्टीने या जगताकडे नाही पाहायचं. आणि अशी निर्दोष दृष्टी, अशी सार दृष्टी, अशी आत्मदृष्टी आपल्याला तयार करायची आहे. आणि अशी दृष्टी ज्या वेळेस तयार होईल आपल्यामध्ये अनेक विकल्प तयार होतात पहा. संकल्प विकल्पाचा खेळ चालू होतो आणि त्यामधून योग्य निवड करायची असते. आणि योग्य निवड काय आहे? आत्मतत्वाची निवड करणे. आता सर्व संतांनी विवेकावर भर दिलेला आहे. विवेकावर भर दिलेला आहे. का बरं विवेकावर भर दिलेला आहे? त्यांना हेच सांगायचं आहे की आत्मतत्व काय आहे? आत्मा म्हणजे काय? आत्मा कसा आहे? अज आहे, अजर आहे, अविनाशी आहे, अमर आहे. हे सगळं सारतत्व आहे. आता अजर अमर आपण सहज म्हणतो. अजर म्हणजे विकार न पावणारा. त्या ठिकाणी एकही विकार नाही. देहाच्या ठिकाणी विकार आहेत. आपण बघितले स्थूल देह पाहत असताना किती विकार आहे देहाला? 6 विकार आहे. अस्ति जायते विपरिणीमते, अस्ति जायते वर्धते, विपरिणीयमते, क्षीयते आणि म्रियते. 6 विकार आहेत. आणि आत्मा कसा आहे? अविकारी आहे. एकही विकार त्या ठिकाणी नाही. अमर आहे म्हणजे अमर आहे, नित्य आहे, व्यापक आहे. त्याच्यापासून जे आपल्याला त्याच्या वाचून सर्व काही आपल्याला काय होते? भासते. जे दिसते ना, जे भासते आणि ते भासणाऱ्या वस्तू कशा आहेत? चंचल आहेत, निसटणाऱ्या आहेत, विनाशी आहेत. असा निश्चय करणं म्हणजे विवेक होय. आता विवेक आपल्याला पक्का अंतःकरणामध्ये साठवून घ्यायचं पहा. आत्म काय आहे आणि अनात्म, आत्मनात्म विचार करून आत्मतत्व तेवढं सार आहे तेवढं घ्यायचं आणि अनात्म्याचा पसारा बाजूला सारायचा आहे. आपण मागे बघितलं होतं की दिवाळीच्या वेळेस आपण काय करतो? सगळा अनात्म जो भाग आहे ना तो बाहेर केर कचरा जे जास्तीचा पसारा आहे तो सगळा बाहेर काढतो आणि सार तत्व तेवढं निवड.
म्हणजे ज्या आवश्यक गोष्टी तेवढं काढतो, सगळा आसाराचा पसारा बाजूला काढतो. आता हे आपल्याला करणं सोपं आहे. हं, दरवर्षी करतो आपण. पण अंतःकरणातील कचरा, अनावश्यक कचरा, अनित्याच्या गोष्टी या सगळ्या बाजूला सारून सार तत्व त्याच्यातलं घ्यायचं आहे. आणि ही निवड माझी मलाच करावी लागेल. हा पसारा कोणाला कमी करायचा आहे? कारण पसारा आपल्याला आवडत नाही हो. पाहुणे यायचे असेल, आपल्या घरामध्ये पसारा असेल, तर आपण काय करतो? अहो, आधी पूर्ण पसारा आवरून ठेवा, पाहुणे येणार आहेत म्हणतो. मग हा असा पसारा आवडतो का आपल्याला हा? हा आसाराचा पसारा आवरतो ना आपण. पटपट जिथल्या तिथे वस्तू ठेवतो आणि घर कसं स्वच्छ करतो. आपला पसारा दिसायला नाही पाहिजे. झाकझूक करून ठेवतो, मोठ्या मोठ्या अलमाऱ्या तयार करतो, त्याच्यामध्ये झाकझूक करून ठेवतो अनावश्यक पसाऱ्याची. तसं अंतःकरणातील अनावश्यक पसारा जो आहे तो आपल्याला बाजूला सारायचा आहे, काढूनच टाकायचा आहे आणि अंतःकरण मोकळं ठेवायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे. आणि अशा अंतःकरणामध्ये हे सगळे विचार आपल्याला घेता येतील. नसता हे विचार आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. म्हणून म्हणजे अंतःकरण आपलं स्वच्छ करायला पाहिजे. आणि याचा आपण कधी विचारच करत नाही. आणि परमार्थ हा अंतःकरणानं करण्याचा भाग आहे. अंतःकरणापासून आपल्याला कोणतीही गोष्ट करायची आहे, म्हणजे मनापासून. मन आणि बुद्धीचा अत्यंत महत्वाचा रोल आहे. म्हणून मन आपल्याला तिथे काय करायचं आहे? मनापासून परमार्थ करायचा आहे. बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून अंतःकरणाचा तू काय करायचा आहे? हा अनित्याचा पसारा बाजूला सारायचा आहे आणि सार तत्व तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. मग हा विवेक कसा होईल आपल्याला? हा विवेक आता अंतःकरणामध्ये ठसवायचा आहे. मग कशा प्रकारे ठसेल तो? यासाठी 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते आपण पाहणार आहोत. हा अंतःकरणातील पसारा कसा आपल्याला आवरायचा आहे. दैनंदिन जीवनातलंच आपण उदाहरण घेणार आहोत, म्हणजे लक्षात येईल. कोणता पसारा आहे? मी आणि माझं. मीचा पसारा देहाविषयीचा आणि माझ्याचा पसारा जगताविषयीचा. तर मी आणि माझं याच्यामध्ये आपण अडकून असतो. मग मी आणि माझ्यामध्ये ज्यावेळेस आपण अडकून असतो, तर हा विचार आपल्याला करताच येत नाही, नित्याचा विचार. म्हणून हा पसारा माझा मला आवरायचा आहे. आणि केव्हा आवरायचा आहे? हे शरीर सोडण्याच्या आधीच आवरायचं आहे. म्हणून आवर्त घ्या. आवरायचं आहे. आणि असं आवरता पसार घेऊन मी आणि माझेचा तर विवेकाच्या साह्याने हे सगळं करायचं आहे. मग मी आणि माझेचा पसारा काय? मी असं केलं, मी तसं केलं, मला असं करायचं, मला तसं करायचं, हा सगळा मला मी होते म्हणून हे काम झालं. हा मी खोटा मी आहे ना, हा बाजूला करायचा आहे. आणि हा बाजूला आपण ज्या वेळेस करू मीचा पसारा, त्यावेळेस या मीच्या पसारातून आपल्याला कुठे जायचं? आणि माझीचा पसारा. माझं घर, माझी शेती, माझं अंक, माझे नातेवाईक, माझं कबाड ओझं म्हणतो आपण. म्हणतो केवळ, पण ते ओझं बाजूला करत नाही. तर मी आणि माझेचा पसारा हा मला बाजूला सारायचा आहे. कारण कारण काय आहे मी आणि माझ्याच्या पसाऱ्यामध्ये? आपण इथे ममत्व असतं, इथे आसक्ती असते आणि याच्यातून आपल्याला निसटायचं आहे, म्हणजे बाजूला व्हायचं आहे. आणि जोपर्यंत आपण या घेऱ्यामध्ये असू, तोपर्यंत आपण म्हणजे त्या विचारामध्ये राहू शकत नाही. म्हणून मी आणि माझीचा पसारा कमी करायचा आहे. आणि काका आपल्याला जे माझं आहे ते मी नाही. माझा पाय दुखतो, माझा घुटणा दुखतो, तर मग काय करायचं? याला औषध घ्यायचं.
डॉक्टरकडे जायचं, योग्य प्रकारे त्याचं औषध घ्यायचं, त्याची सेवा करायची. पण त्याला सांगायचं, अरे बाबा तू दुखत आहे, मी तुला सगळं दिलेलं आहे, आता तुझी कुरकुर बंद व्हायला पाहिजे. पण आपण त्याच्यामध्ये रमतो, कोणी आलं तर माझा पाय दुखतो, माझं असं झालं, माझं तसं झालं, हे म्हणत असतो. आता हा माझा पाय आहे, वास्तविक मी यापासून वेगळा आहे. विचार करायचा, मी यापासून वेगळा आहे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. त्याची सगळी सेवा करायची, दुर्लक्ष करायचं नाही, औषधं व्यवस्थित घ्यायचे. पण विचार करताना सगळा विचार करायचा की मी चांगल्या चांगल्या डॉक्टरला दाखवून आलेले आहे, तरी माझा पाय दुखत आहे, माझा पाय ठणकत आहे आणि मला खूप त्रास आहे. पण थोडासा विचार केला तर त्याच पायाला सांगायचं, बोलायचं आपल्या आपल्या या शरीराशी, देहांच्या अवयवाशी बोलायचं की मी तुला सगळं दिलं आहे, अरे बाबा तुला औषध दिलं, तुला डॉक्टरकडे नेलं, तुझी मलमपट्टी जे करायचं ते सगळं केलं, आणि एवढं करूनही जे पाय दुखत असेल तर मी यापासून वेगळा आहे, मी आत्मा आहे. इकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. तर मी आणि माझं हे आपण इथे आपल्याला विवेक करायला पाहिजे. आणि असं ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस आपल्याला थोडस या विचारामध्ये विवेकाकडे आपण वळू शकतो. आता दुसरी जी गोष्ट आहे, समजा मला कुणी बोलला, टोचून बोलला, तर माझं मन दुखते ना, माझं अंतःकरणाला दुःख होते, रडतो धसाधस त्यांनी मला असं बोललं म्हणून, आणि इथपर्यंत जाते की मी त्याचं पाहून घेईन, आणि अंतःकरणामध्ये विवळतो तो मला असा बोलला, माझा अपमान केला. कोणाचा अपमान केला हो? या स्थूल देहाचा, या शरीराला बोललं. मी यापासून वेगळा आहे, मी आत्मा आहे, मी माझं कार्य करायचं, मला जे करायचं ते करायचं. त्याच विचारात जर मी दिवसभर धुमसत असू तर मग हा विचार मी केव्हा करू? मग तो असा बोलला, तो तसा बोलला, त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं, आयुष्य चालले जाते हो त्याच्यामध्ये, आणि हाती काही सापडत नाही. म्हणून हा अनित्याचा पसारा मला हळूहळू बाजूला करावा लागेल आणि नित्याचा विचार करावा लागेल. मग तो बोलला असेल तर बोलणाराही काय कसा आहे, आपण त्याला मिथ्या म्हणू. बोलणाराही मिथ्या आहे. ज्या जगामध्ये बोलला ते जगतही मिथ्या आहे. आणि मी जे ऐकत आहे, माझं मी जे ऐकत आहे तेही मिथ्या आहे. मग याच्यातलं कोणतंही सत्य नाही, तर मग त्याचा विचार कशाला करायचा आपल्याला? त्याच्यापासून बाजूला व्हायचं. आता सरळ सरळ युक्तसंतांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. पण मग आपण त्याचा विचार न करता नित्य परमात्मा जो आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. कारण या गराड्यामध्ये जर आपण रमलो ना तर त्याची आठवणच राहणार नाही. हा विचार तिथे पेरायचा आपल्याला विवेकाने, की तो बोललाय, तो जगताविषयीच बोलला, जगतामधलंच बोलला. आणि बोलणारही कसं आहे, नित्य आहे, ऐकणारही तसाच आहे, आता आहे. नित्य म्हणजे काय, पूर्वी नव्हतं, मध्ये आहे, नंतर राहणार नाही. म्हणून त्याचा बाध करायचा, त्याचा निराश करायचा, ते मिथ्या आहे ठरवायचं, आणि मी माझ्या आत्मचिंतनामध्ये राहायचं. असे विचार आपण ज्या वेळेस पेरू, आत्मनात्म विचार, त्यावेळेस आपलं जीवन आनंदाचं होणार आहे. आणि विचार करावा, कारण हे जग बदलणार आहे, सतत बदलणार आहे. विचार करायचा, हे बदलणारे जगत आहे, सतत बदलणार आहे, गतिमान आहे, आणि त्याला शाश्वत आपण कसं म्हणणार हो? हे सगळं अशाश्वत आहे. मग अशाश्वतामध्ये आपल्याला राहायचं नाही आहे. म्हणून मग
जगन्मिथ्यत्वाचा जर आपण विचार घेतला, लक्षात घेतला की हे जगत मिथ्या आहे, तर मग जगताकडून मग शरीरावर कुठलाही आघात झाला तरी शरीरापासून अलिप्त असणाऱ्या खऱ्या मीला याचा त्रास होत नाही. खरा मी कसा आहे? शांती, तृप्ती, समाधान, आनंद, असा खरा मी आहे. तो आहेपणाने आहे. माझं शरीर असलं तरी, शरीर नसलं तरी तो आहेच ना. मग मरण्याची भीती सुद्धा वाटत नाही. कारण मी कोण आहे? मी आत्मा आहे. आत्मा कधीही मरत नाही. तो अविनाशी आहे. नाश कशाला आहे? या भौतिक जगातल्या वस्तूला नाश आहे. जे निर्माण झालंय, ज्याची निर्मिती आहे, त्याचा नाश आहे. मी अविनाशी आहे. मी कधीही मरत नाही. मी अजर अमर आहे. हा विचार आपल्याला पेरायचा आहे विवेकाच्या माध्यमातून. जीवन जगत असताना असे विचार आपण ज्या वेळेस पेरू, त्यावेळेस आपल्या लक्षात आहे की आघाताचे प्रसंग येतील, त्यावेळेसही आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे? ज्या ज्या वेळेस माझ्या जीवनात आघात येतात त्यावेळेस सावधपणे आपल्याला निर्णय घ्यायचे आणि शांती ढळू नाही द्यायची. आपण गुणांचा विचार करत असताना बघितलं की एखादी व्यक्ती मला टच टच बोलत आहे, तर आपण समजायचं की ती समोरची व्यक्ती रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये आहे, म्हणून ती मला बोलत आहे. मी माझा सत्वगुण वर ठेवायचा आणि शांत राहायचं. क्रिया प्रतिक्रियांचा जिथे खेळ चालतो ना, तिथे या सगळ्या आघात होतात. पण क्रिया प्रतिक्रियाच थांबवल्या, समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचं आणि आपण विचार करायचा. कारण आपण साधक आहोत, आपण अभ्यास करत आहोत. तर विचार करायचा, तो त्या गुणामध्ये आहे म्हणून मला बोलत आहे. मी माझा सत्वगुण वर ठेवून मी शांत राहायचं. मग हळूहळू गुणातून आपली सुटका होते. नाही तर एकाने अरे अरे बोलला की दुसरा कार्य म्हणतो आणि अरे कार्यमध्ये आपलं जीवन काय होतं? आयुष्य वाया जातं आणि आपल्याला जे प्राप्त करायचं शाश्वती ते निसटून जातं. म्हणून निस्त्रय गुण म्हणजे ह्या गुणांचं काय करायचं आहे? गुण नष्ट होणारे नाहीयेत, पण त्याचा जो प्रभाव आहे ना, त्याला आपण जे सत्यत्व दिलं आहे ना, त्याचा जो प्रभाव आहे, तर त्या प्रभावामध्ये नाही राहायचं. कारण त्याच्या प्रभावात राहिलं तर आपल्याला बंधनं निर्माण होतात. याच्यातून आपली निष्ठा करायची आहे. तर असा विवेक करून एक 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 विवेक करून आपल्याला काय करायचं आहे? त्या आत्म्याविषयी विचार करायचा आहे. आणि अनात्म्याचा जो पसारा आहे ना, हा अनात्म्याचा पसारा बाजूला सारायचा आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली शांती ढळू द्यायची नाही. म्हणून म्हटलेले आहे भगवद्गीतेमध्ये, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो याशु. कोणत्याही कारणाने माझ्या चित्ताची प्रसन्नता डळली नाही पाहिजे. माझं चित्त सदैव प्रसन्न असायला पाहिजे. आचार्यांचं एक घेतलं होतं सुनीलजींनी की चित्तप्रसाद. चित्तप्रसाद एक छोटासा ग्रंथ आहे, तो त्यांनी घेतला होता. माझं चित्त कोणत्याही कारणाने म्हणजे वर खाली नाही व्हायला पाहिजे. सदैव चित्त प्रसन्न राहायला पाहिजे. आणि चित्ताची प्रसन्न स्थिती म्हणजे प्रसाद. कोणताही आपलं काय होतं, आपण दुःखाने अनेक त्रिविध तापाने पोळलेलो असतो, अनेक प्रकारची दुःख आपल्या समोर असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करायच्या आहे. पण हे दुःख कुठलं आहे? कशातलं दुःख आहे? हे दुःख मला जे सुखदुःख प्राप्त झालेले आहेत, कारण हे शरीर सुखदुःखाने बनलेलं आहे. 50-50 आहे. अर्ध 50% पाप आणि 50% पुण्य. ज्या वेळेस होतं त्यावेळेस मनुष्य देह मिळतो, समान होतं त्यावेळेस. 50% पाप आणि 50% पुण्य. आणि त्याच्यामुळे 50% सुख आणि 50% दुःख आपण घेऊनच आलेलो आहोत.
पण हे सुख दुःख भोगत असताना चित्ताची स्थिती जी आहे ती बिघडून द्यायला नाही पाहिजे. आणि संतांचे दाखले आहे, संत अशी राहतात हो. म्हणून संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करायचा. कशासाठी अभ्यास करायचा आहे? आपलं चित्त प्रसन्न राहण्यासाठी. आणि ही जी आहे, म्हणून हा परमार्थ म्हटलेला आहे की विवेकाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. ही साधकाची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. आणि अशी जबाबदारी सांभाळू, अखंड सांभाळू आपण. विवेक ज्यावेळेस सांभाळू तर आपलं जीवन आनंदाचं होतं. आणि जीवन आनंदाचं काय, श्रद्धा पाहायची, श्री गुरूंवर श्रद्धा, ग्रंथावर श्रद्धा, शास्त्रावर श्रद्धा, इथे आपली श्रद्धा असायला पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे. मग असं दैनंदिन जीवनामध्ये नित्याचा अभ्यास करू आणि अनित्याचा बाजूला सारू. त्यावेळेस नित्य अनित्याचा विवेक आपण करू तर मग आपलं विवेक होत नाही. आपण विवेकाकडे आपलं लक्षच नसतं. मग आपण अविवेकामध्ये राहतो. बरं, विवेक आपला होत नाही का? बरं होत नाही विवेक? त्याचं कारण काय? कारण मी वास्तविक ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे. मी त्याच्यापासून मी वेगळा असं समजलेलो आहोत. शरीर समजतं स्वतःला आणि गैरसमजुतीमध्ये राहतो, देहध्यास असतो. आणि संत काय म्हणतात? देहध्यासामध्ये देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपण बघितलं मागच्या याच्यात सविस्तर बघितलेलं आहे. जेव्हा बुद्धीला हे सगळ्या गोष्टी पटतात, म्हणजे मी देह नाही हा विचार जेव्हा आपला मी देह नाही मी आत्मा आहे, तर आपलं जीवनमय आनंदाचं होतं. मी देह नसून आत्मा आहे. आणि परमार्थ आहे ना, हा अत्यंत आनंदाचा विषय आहे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. आपण उद्या पाहणारच आहोत श्री गुरु आपल्याला काय देतात आणि किती मोठं धबाड दिलेलं आहे आपल्याला, पण त्याचं आपण तिकडे लक्षच नसतं. म्हणून वास्तविक परमार्थ हा आनंदाचा विषय आहे. दुःखाला, निराशाला औषधा इतकी सुद्धा जागा नाहीये. दुःख नव्हे ओखदा एवढे, तुकाराम महाराज म्हणतात. एवढूसही जीवनामध्ये दुःख नाही आहे. आणि आपल्यासाठी दुःख, आपण काय म्हणतो, माझ्यासाठी एवढं मोठं दुःखाचं डोंगर आहे. आणि संतांना एवढूसही दुःख वाटत नाही हो. दुःखाला, निराशाला, चिंतेला एवढूसा सुद्धा वाव नाहीये तिथे. आणि असं जे आहे, तर आपण म्हणतो दुःख नव्हे उखदा एवढं, तुकाराम महाराज म्हणतात. तर पण हे विवेकामुळे शक्य होते बरं. दुःख नव्हे उखदा एवढे, विवेक जर केला तर. आणि विवेकामध्ये विचार महत्वाचा आहे. विचार आणि विचार हे एक मोठं साधन दिलेलं आहे. आणि हे साधन आपण ज्यावेळेस विचाराने आपण करू, त्यावेळेस आपलं जीवन आनंदाचं होतं. विचार करावा. कोणी अपमान केला, आपण बघितलं, कोणी अपमान केला तरी विचार करावा. आणि आपल्या जवळ तेवढी शांती नसते. आणि तेवढं आपल्या जवळ काय असतं, तेवढा वेळ आपण लगेच अशांत होतो. म्हणून अपमानाच्या वेळेस पण शांत राहायला पाहिजे. अपमानासंबंधीचा विचार आधीच करून ठेवावा. आणि असा विचार ज्या वेळेस आपण करू, दृढ होईल, तर तो ऐन वेळी वापरावा. हे सगळे विचार आपण जे बघितलेले आहेत ना आतापर्यंतचे, हे विचार जीवन जगत असताना वापरण्यात यायला पाहिजे. समजा वापरले नाही हे विचार, तर आपण कर्णाचे अवतार आहोत. ऐन वेळेवर विसरून जातो. ऐन वेळेवर विसरू नये. ऐन वेळेवर तिकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. पण हे लक्ष केव्हा राहील? ऐन वेळेवर विसरायला नाही पाहिजे. हे आपले वापरण्यात यायला पाहिजे. म्हणून परमार्थ हा ऍप्लिकेशनचा भाग आहे. आणि जे असे वागतात,
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आणि संत असे वागतात हो, तसे राहतात. आचरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणतात, म्हणून त्यांना आचार्य म्हणतात. तर संतांच्या वागण्यातून, संतांच्या बोलण्यातून, संतांच्या चालण्यातून आपल्याला तेवढ्या टिप्स घेता यायला पाहिजे. म्हणून संतांचा सहवास महत्वाचा आहे. त्यांनी आता खूप मोठा कार्यक्रम घेतला होता. 14 संत बोलवले होते, फक्त संतांचा सत्कार. आणि संतांचा सत्कार तो सोहळा पाहण्यासारखा होता. संतांचा सत्कार. आणि आपण आता या ग्रुपवरती पाहतो छोटे छोटे बटू, त्यांचा सत्कार, तो सोहळा किती आपण सुखावतो, किती आनंद होतो आपल्याला. छोटी छोटी मुलं ज्यावेळेस हे सगळं हे करतात आणि हा सोहळा आपण ज्यावेळेस पाहतो, तर अंगावरती रोमांच उभे राहतात. म्हणून संतांचा सत्कार करायला पाहिजे. कालचा कार्यक्रम याच्यावरती जो आले ना, ते जे फोटो वगैरे, ते अतिशय म्हणजे किती छोटी छोटी मुलं आहेत, कसा कसा अभ्यास करतात, ते कुठपर्यंत गेलेले आहेत. तेही आपल्यासारखेच आहेत. म्हणजे देहधारी आहेत, हे आहे, इतक्या कमी वयामध्ये त्यांनी हे सगळं ग्रास्पिंग पॉवर केलेलं आहे. खरंच कौतुकास्पद आहे हे सगळ्या गोष्टी. तर हा जो आहे तर आचरणामध्ये आणायचा आहे, हा सगळा चिंतनाचा भाग आहे ना, या आचरणामध्ये आपल्याला आणायचा आहे, तर जीवन आपलं आनंदाचं होतं. आणि समर्थ म्हणतात, सन्निधची असावा विचार. हे विचार जीवन जगत असताना आपल्या जवळच असायला पाहिजे. नाही तर ऐन वेळेवर आपण विसरून जातो. मग हे सगळं विचार कशासाठी करायचा, विवेक कशासाठी करायचा, हा आपल्या सन्निधची असावा विचार. कशासाठी, तर जीवन जगत असताना, जीवन जगत असताना सन्निधची असावा विचार. समर्थही तेच म्हणतात. आणि हे विचार ज्या वेळेस लक्षात ठेवू, आपणही हे विचार ज्या ज्या वेळेस आपण वापरू, त्यावेळेस आपलंही जीवन आनंदाचं होतं. नाही तर आपण ते विसरून जातो. आपल्या अंतःकरणातील जे पारमार्थिक विचार आहे ना, ते ऐन वेळेवर पाला पाचोळ्या समान उडून जातात हो. लक्षातच राहत नाही. जोऱ्याचं वारं सुटलं तर कसं ते पानं सगळे इकडे तिकडे होऊन जातात, चालले जातात. अगदी त्याप्रमाणे विचार, वेळेवर विचार आपल्याला हे सगळे पेरायला पाहिजे. नाही तर हे विचार पाला पाचोळ्यासारखे उडून जातात. हे विचार आपल्याला लक्षात ठेवायचे, चिंतनात ठेवायचे, संतांनी सांगितलेले विचार. आणि जीवन आनंदाचं करून घ्यायचं आहे. तर आणि प्रारब्ध आपल्याला आनंदानं स्वीकारायचं आहे. आणि प्रारब्ध आपण आनंदानं स्वीकारायचं आहे. आपण आपल्या प्रारब्धाला कुरकुर करत बसतो. कुरकुर कशासाठी करायची, कारण माझ्याच कर्माचा परिणाम म्हणून ते प्रारब्ध माझ्या समोर आलेलं आहे. माझ्या समोर जी ही परिस्थिती आलेली आहे, जे आहे त्या लोकात, आहे त्या वयात, आहे त्या कुटुंबात, मला माझं जीवन व्यवस्थित ठेवायला पाहिजे, शांती समाधानाने मी राहायला पाहिजे. तर असं ज्या वेळेस आपण राहू, तर त्यावेळेस तक्रार नाही, बिन तक्रार जीवन. आणि बिन तक्रार ईश्वरांनी हे माझ्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मला आनंदानं राहायचं आहे. ही ईश्वरी व्यवस्था आहे. माझ्या नशिबात जे घर, कुटुंब, जी लोक, जे वातावरण समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये कुरकुर न करता ते आनंदानं स्वीकारायचं आहे. कारण माझ्याच पूर्वकर्माचा परिणाम आहे. भगवंतांनी ते हे सगळं माझ्याचसाठी पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये मला आनंदानं राहायचं आहे. कुरकुर न करता. आणि इथं कुरकुर न करता राहणं ही शरणागती होत. त्याचं नियोजन हे असं का, त्याला माहित. ते तसं का, त्याला माहित. त्याचं नियोजन आहे. तो तर एवढं तसूभर कोणाला कमी जास्त देत नाही भगवंत. ज्याचं त्यालाच
बरोबर देतो. इकडचं तिकडे कोणालाही काहीही देत नाही. म्हणजे तो किती नियामक आहे. तर माझ्याच पूर्वकर्माचा परिणाम आहे, म्हणून त्यांनी मला हे सगळं दिलेलं आहे. ही त्याची व्यवस्था आहे, हे त्याचं नियोजन आहे. त्याच्या नियोजनामध्ये माझी ढवळाढवळ मी करायचं नाही. जे आहे ते आनंदानं स्वीकारायचं आणि जीवन आनंदाचं होतं. नाही तर माझ्याच नशिबी का असं म्हणतो. इथपर्यंत आपली हे होते. तर तसं न व्हायला पाहिजे. आणि असं मानसिक शारीरिक आपल्याला त्रास होतो. नाही तर आपण अनेक प्रकारचे समोरच्याला दोष देतो आणि अनेक प्रकारच्या मनामध्ये क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चालतो. त्या प्रतिक्रियेवर आपलं नियंत्रण नसतं. तर आपल्या प्रतिक्रियेवर आपलं नियंत्रण राहायला पाहिजे. इथे विवेकाची अत्यंत गरज आहे. आणि माझ्याच करिमानाचा परिणाम म्हटलं की आपण लगेच ताबडतोब शांत होतो. आता विवेक म्हणजे अपमान सहन करायचं नाहीये, पण योग्य अशा प्रत्युत्तरासाठी काय करायचं आहे, आपलं डोकं शांत ठेवायचं आहे. बस. असं डोकं शांत ठेवू. कुणी निंदाही केली ना, हाही प्रकार कसा आहे, स्वतःच संशोधन करायचं बस, स्वतःलाच ऍप्लिकेशन मध्ये आणायचंय. आता आपण एवढे जेवढे विचार ऐकले, या विचारामध्ये आपलंच डोकं शांत ठेवून इथे निंदा होण्यास काहीतरी मी आधी केलं असेल म्हणून माझी निंदा करत आहे. तर निंदा स्वीकारणेच योग्य आहे, असं आपण आपली तयारी करून घ्यायची आणि आपलं संशोधन करायचं. शास्त्र सांगते की हे सगळं ब्रह्मसत्य जगत मिथ्य आहे. मग हा निश्चय करायचा आहे मला की हा बोलणाराही मिथ्य आहे, ज्या जगतातलं बोलतो तेही मिथ्य आहे. वारंवार हे म्हणजे मुख्य आपण जर पेरले नाही, विचार जर पेरले ना, तर ही शास्त्राने आपल्यासाठी केलेली व्यवस्था आहे, माझ्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था आपल्याला नेमकी कुठं उपयोगी पडणार, कशी उपयोगी पडणार हे कळायला पाहिजे. आणि शास्त्र आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयोगी आहे. म्हणून भगवद्गीता सांगते यथाशास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. कार्य व्यवस्थित. म्हणून ज्याने निंदा केली असेल, म्हणजे शास्त्राचा परमार्थाचा एकमेव हेतू काय हो, केवळ आनंदामध्ये राहायचं. माझ्या घड्या मी बसून यायच्या आणि माझं जीवन आनंदाचं करायचं. आणि ह्या घड्या आपण जर बसवू, तर ज्याने निंदा केली तो भौतिक जगातला. जग हे त्रिगुणात्मक आहे आणि खरे तर जग अवाढव्य आहे. साऱ्या जगाशी आपला संबंध येणार आहे का? नाही. आपलं काहीच लोकांशी, काही याच्याशीच आपला संबंध येणार आहे. आणि मग जगातील लोक सुख दुःख देतात, ते जे जग सत्य की मिथ्या, इकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. मग त्या मिथ्या जगाचा मी किती विचार करावा आणि त्यात किती रमावं. मग देह अनित्य आहे, त्याला उत्पत्ती स्थिती लय आहे. आत्मा नित्य आहे, अज आहे, अमर आहे, इकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. नाही तर मी जन्माला येतो, जगतो, मरतो, हे सगळे भ्रम समजावे. आणि म्हणून आत्म्याच्या सत्तेवर हे सगळं शरीर चालते, अंतःकरण चालते, जेही हालचाल होते, खातो पितो उठतो बसतो, त्याची सत्ता मानली ना की जीवन आनंदाचं होतं. म्हणून केन पण सांगते, साराचा विवेक त्यावेळी सांगते की श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोयात. कानाचा कान, डोळ्याचा डोळा, पिंड आपण बघितलं की जे पिंडी ते ब्रह्मांडी. मग हे सगळे पिंडाचे ब्रह्मांडाचे व्यापार कोणाच्या सत्तेवर चालतात? त्या एक सत्ता, बस त्या ब्रह्माच्या सत्तेवर सगळे असतात. बाकीचा सगळा अनंत कोटी ब्रह्मांडाचा पसारा अनित्य आहे, केवळ तो एक परमात्मा सत्य आहे. इकडे आपली दृष्टी असायला पाहिजे. म्हणून तर सगळं एवढ्याचा निराश करायला सांगितलं समर्थांनी. का बरं सगळ्यांचा निराश एवढं सगळं समजून घ्यायचं आणि त्याचा निराश करायचा का बरं सांगितलं हा निराश आपल्याला? कारण आत्मतत्व एवढंच एक नित्य आहे, सार आहे. बाकी सगळा असाराचा पसारा आहे. या असाराच्या पसारामध्ये आपल्याला रमायचं नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणून
म्हटलेलं आहे, तैसे विचारिता निरसिले ते प्रपंचू सहज सांडविले, मग तत्वतः तत्व उरले ज्ञानी असी. मग या सगळ्यांचा विचार करून काय करायचं आहे, आपण सूप असते ना, सुपामध्ये ज्यावेळेस पाखडतो त्यावेळेस सगळा चोथा बाहेर निघून जातो आणि फक्त दाणे दाणे असतात. त्याप्रमाणे आणि त्या सगळा चोथा बाजूला होऊन जातो. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, नित्य अनित्याचा आपण विचार करायचा आहे, अनित्याचा पसारा बाजूला सारायचा आहे, म्हणजे सगळी सालपट बाहेर टाकून द्यायची आणि जमा करून फेकून द्यायची. सहजपणे आपण फेकतोय, पण हा अनित्याचा पसारा माझ्या अंतःकरणामध्ये नाही ठेवायचा मला. हा सगळा बाजूला सारायचा आहे आणि केवळ अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याचा विचार करायचा आहे. आणि असा जो असतो तो ज्ञानी भक्त असतो, नित्याच्या विचाराने काय होतो. का बरं नित्याचा विचार करायचा आहे? नित्याचा विचार ज्या वेळेस आपण करू तर त्याच्या वेळेस आपला हळूहळू निश्चय होतो आणि निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची फळ. हा निश्चय व्हायला पाहिजे आणि हे तत्वज्ञानी संत स्वीकारतात आणि आपण स्वीकारत नाही. म्हणून आपला समास आपण बघितला की आपला समास कोणता आहे, हा प्रकृती आणि पुरुष आहे आणि इथे विवेक करायचा आहे. म्हणून संत म्हणतात, ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकार अलौकिकू करी पैगा. म्हणजे हा प्रकृती पुरुषाचा विचार करत करत नीट विचार करायचा, यथार्थपणे विचार करायचा आणि हा विचार करत करत जिज्ञासू साधकावर हे अलौकिक उपकार आहे. हो, किती मोठा उपकार आहे. संतांनी किती उपकार केले आपल्यावरती, की आपल्याला आयता घास दिलेला आहे. आई कशी आपल्या मुलाला आयता घास बारीक मऊ तूप वगैरे टाकून त्याला मऊ करून देते आणि तो पचतो त्या मुलाला, तसं संतांनी एवढी किती मेहनत घेतली समर्थांनी आणि आपल्या समोर ग्रंथाच्या माध्यमातून जणू काही आपल्यासाठी अलौकिक उपकार केलेले आहे. हा विचार अंतःकरणामध्ये आपल्याला साठवायचा आहे. हे विचार संतांचे विचार आपल्याला घ्यायचा आहे. तर ज्याप्रमाणे सूर्य उदयाला आलो की ज्ञानी काय करतो, शरीराने कर्म करतो, पण अनुसंधान भगवंताचं असतं. त्या अनुसंधानामध्ये राहतो आणि आरशावर धूळ जर साचली तर आरसा मलिन होतो, काहीच दिसत नाही. पण ती धूळ जर बाजूला केली तर आपलाच आरसा आपल्याला कसा दिसतो, स्वच्छ दिसतो आपला चेहरा त्याच्यामध्ये, त्या आरशामध्ये. आणि तसं आपल्याला ही धूळ बाजूला करायची आहे आणि धूळ बाजूला करून काय करायचं आहे, आपलंच अंतःकरणातील धूळ बाजूला करायचं आहे आणि त्या अंतःकरणामध्ये, स्वच्छ अंतःकरणामध्ये त्या भगवंताला, त्या ब्रह्माच्या ठिकाणी स्थित व्हायचं आहे आणि परमपुरुष हा अनुभव घेतात आणि परमपुरुष अशा याच्यामध्ये राहतातच. हा अनुभव आपल्यालाही घ्यायचा आहे, या अनुभवामध्ये आपल्याला राहायचं आहे. म्हणून विवेकाने हा विचार करायचा आहे. विवेकाने ज्या वेळेस विचार करू ना, अंधार सगळ्यांना चांगला वाटतो का हो? नाही, उजेड चांगला वाटतो. आणि उजेड उजेडी राहिले उजेड होणं, म्हणजे उजेड हा कोण दाखवतो, तर श्री गुरु हा आपल्याला उजेड दाखवतात. आपण अंधारामध्ये, अंधुप्रकाशामध्ये ती दोरी असते, पण आपल्याला अंधुप्रकाशामध्ये साप दिसतो आणि श्रीगुरु रूपान टॉर्च जो असतो, तो टॉर्चचा उजेड पडला की आपल्या लक्षात, अरे इथं दोरी, आपलंच आपल्याला हसू येते, अरे इथं दोरीच आहे, आपला भ्रम चालला जातो. मग सद्गुरु तसे आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्यामध्ये जो अंधकार आहे त्या अंधकाराच्या ठिकाणी काय करतात, ते अज्ञान बाजूला करतात आणि जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्यामध्ये पेरतात. बोधाचा संस्कार ज्या वेळेस होतो, तो बोधाचा संस्कार काय करायचा आहे, आपल्याला वारंवार आठवायचा. बोधाच्या संस्काराचा जो प्रसंग आहे ना, तो आठवायचा आणि आठवून वारंवार ज्यावेळेस आपण त्याला आठवू ना, त्यावेळेस तो संस्कार आपल्यामध्ये रुजतो आणि तो संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये रुजला तर हा अनित्याचा पसारातून आपली सुटका होते.
म्हणून श्री गुरुची आपल्या जीवनात अत्यंत आवश्यकता आहे. आपलं जीवनच बदलून जातो. जीवन आनंदाचे करावे आयतन, असे श्री गुरु सांगतात. तर आपलं जीवन जर आपल्याला आनंदाचं करायचं असेल तर सगळा अनित्याचा पसारा बाजूला करायचा आणि नित्य परमात्मा आहे त्या नित्य परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला स्थिर व्हायचं आहे. आणि असं स्थिर आपण ज्यावेळेस होऊ ना, तर आपलंही जीवन आनंदाचं होते आणि आनंदाचं जीवन होते. म्हणून भ्रांत जीवाचा आकांत सद्गुरूची करी शांत, जीवत्वाचा अंत ब्रह्मरूपे करुणी. हा सगळा भ्रम घालवतात. म्हणजे आता हे जेवढ्या भ्रांती आहे, जेवढे हे आहे, त्याचा आता कडबोळ झालेला आहे. अहंकार तोही निवला, म्हणून भ्रांतीचे झाले कडबोळे, अहंकार तेथीची निवळे, मनबुद्धीचे सोहळे विरुणी गेले. हे मनबुद्धीचं सोहळं विरुणी गेलं. आणि श्रीगुरु जीवनामध्ये आल्यानंतर भ्रांत जीवाचा आकांत सद्गुरूची करी शांत, जीवत्वाचा अंत ब्रह्मरूपे करोनी. आता कसं ब्रह्मरूपातेकडे आपल्याला घेऊन जातात, कसं तिकडे हे करतात, ते आपण उद्याच्या चिंतनात पाहणार आहोत. उद्याचा आपला हा समास बहुतेक समाप्त होऊन जाईल. समाप्तीकडे आपण जात आहोत. तर एक आपलं याच्यातलं आत्मनात्म विवेक आपण बघितला. आता साक्षीत्व कसं करायचं, कशासाठी साक्षीत्व करायचं, श्री गुरु आपल्याला कसे कसे तिकडे घेऊन जातात आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला त्या मूळ स्वरूपाची ओळख करून देतात, ते आपण उद्याच्या चिंतनात पाहणार आहोत. आजचं चिंतन इथे थांबवते. तोपर्यंत आपण नामस्मरणात राहूया. रामकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. त्याआधी आपण नाव घेऊ, नामस्मरण घेऊ. कोण घेते नामस्मरण? ताई मी घेतो. हो, घ्यायचं नाही दादा नामस्मरण? हो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.